नमस्कार मंडळी. पारू या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. पारू या मालिकेत सध्या असं पाहायला मिळते की दिशाच्या सांगण्यावरून तिचा मित्र मिहीर प्रीतमला दारू पाजतो आणि ऑफिसमध्ये पाठवून देतो. तर इकडे अहिल्यादेवी व श्रीकांत बोलत असतात. तेव्हा दिशा तिथे येते आणि दिशा सांगते की आज प्रीतमचं प्रेझेंटेशन आहे आणि त्याचं हे खास प्रेझेंटेशन मला माझ्या फोनमध्ये कैद करून ठेवायचं आहे. इतकंच नव्हे तर आपण त्याला तिकडे जाऊन सरप्राईज देऊया असं सुद्धा सुचवते. हे ऐकून अहिल्यादेवी, श्रीकांत या सगळ्यांना आनंद होतो. त्यानंतर ती अहिल्यादेवींना घेऊन ऑफिसला जायला निघते. इकडे प्रिया देवासमोर उभी राहून प्रीतम सरांना कोणता धक्का पोचून देऊ नकोस, त्यांचं रक्षण कर, का कुणास ठाऊक मी त्यांच्या प्रेमात पडले अशी कबुली देते. दिशाबरोबर त्याचं लग्न झालं तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल असं देखील ती म्हणते. त्याच वेळेला प्रिया मन मोकळे करण्यासाठी ती नेहमी करत असणाऱ्या त्या व्यक्तीला फोन करते. ती व्यक्ती प्रीतमच असते हे अद्यापही तिला कळालेलं नसतं. मात्र ती जेव्हा फोन करते तेव्हा प्रीतम तिकडून नशेत बोलू लागतो. प्रिया म्हणते की दिशा मॅडमचं प्रीतम सरांबरोबर लग्न झालं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी सुद्धा जॉब सोडला आहे आणि अहिल्यादेवीचा शब्द होता म्हणून मला तिथून निघावं लागलं. यावर समोरून विचारलं जातं की तू इतकी प्रीतमची काळजी का करते. तेव्हा प्रिया प्रीतमवरील प्रेमाची कबुली देते आणि प्रीतम तिकडून प्रिया मॅडम असं म्हणतो. हे ऐकताच प्रियाला धक्का बसतो. तेव्हा प्रियाला कळतं की समोरची व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून प्रीतमच आहे. त्याच वेळेला प्रियाला कळतं की प्रीतमने दारू पिली आहे आणि तो आता प्रेझेंटेशनला जाणार आहे. तेव्हा पारूला प्रिया फोन करून हे सगळं काही सांगते. पारू आदित्य सरांजवळ जाते आणि आदित्य सरांना सगळं सांगते. आत्ताच्या आता प्रीतम सरांना शोधलं पाहिजे म्हणून ते दोघे निघतात. तर इकडे प्रीतम ऑफिसमध्ये पोचलेला असतो. तो प्रेझेंटेशन देणाऱ्या माणसासमोर स्वतःची नाचक्की करतो. तितक्याच तिथे अहिल्यादेवी येतात आणि प्रीतमच्या सणसणीत कानाखाली लावतात आणि सांगतात, मला माफ करा, आज मी आई म्हणून आणि या कंपनीची ओनर म्हणून कमी पडले असं म्हणतात. तर इकडे आदित्य व पारू प्रीतमला घरी घेऊन येतात. प्रीतम नशेत असतो तेव्हा आदित्य त्याच्यावर चिडचिड करतो. मात्र पारू आदित्य सरांना सांगते की ते आता नशेत आहे त्यामुळे त्यांना आता काही कळणार नाही. आपण यावर उद्या बोलूया. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळत आहे की प्रीतम व पारू प्रियाला भेटायला आले असतात. तेव्हा प्रीतम प्रियावरील प्रेमाची कबुली देतो आणि प्रिया सुद्धा प्रीतमवरील प्रेमाची कबुली देतो. तितक्यात हे सगळं आदित्य ऐकत असतो. आदित्य म्हणतो, तू दारू सिगरेट या मुलीसाठी सोडशील तर आई व भावाला सुद्धा सोडशील. हे ऐकल्यावर सगळेजण आदित्यकडे पाहून आश्चर्यचकित होतात. मालिकेच्या पुढील भागात आदित्य प्रिया प्रीतमचं लग्न मान्य करेल का हे सारं पाहणं रंजक